नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत आपण महात्मा गांधीजींच्या विचार व कार्याची चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये मागील काही भागांपासून आपण गांधीजींच्या राजकीय चिंतनातील त्यांच्या राजकीय विचारविश्वातील विविध संकल्पनांचा आपण आढावा घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गांधीजींच्या विचारांमधील राष्ट्रवाद व आंतरराष्ट्रवाद याविषयी जे विचार आहेत ते माहिती करून घेणार आहोत. खरं तर राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद यांचा अभूतपूर्व असा संगम गांधीजींच्या राजकीय विचारात आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर गांधी हे राष्ट्रवादी होते. स्वराष्ट्र, स्वदेश, स्वबांधव यांच्याबद्दल त्यांना उत्कट असं प्रेम आणि जाज्वल्य अशा स्वरूपाचा अभिमान गांधीजींना असल्याचा दिसून येतो. किंबहुना गांधीजी हे जन्मभूमीची सेवा हाच मानवजातीच्या सेवेचा मार्ग मानताना दिसतात. आणि म्हणून संकुचितपणा असेल, स्वार्थ असेल, एकाकी आक्रमकपणा यांनी गांधीजींचा राष्ट्रवाद हा मुळीच कलुषित होऊ शकलेला नाही आहे. म्हणजे पाश्चात्य राष्ट्रवादापेक्षा भारतीय राष्ट्रवादानं वेगळी वाट चोखाळावी असंच गांधीजींची अपेक्षा होती. कोणालाही राष्ट्रवादी न होता आंतरराष्ट्रवादी होता येणं अशक्य आहे आणि म्हणून राष्ट्रवाद ही सत्यस्थिती झाल्यानंतरच आंतरराष्ट्रवाद हा संभवनीय असतो. याचा अर्थ असा की जेव्हा निरनिराळ्या देशांचे लोक संघटित होतील व एकमुखानं कार्य करू शकतील तेव्हाच आंतरराष्ट्रवाद हा संभवनीय आहे. आणि या निष्ठेमुळेच गांधी हे राष्ट्रवादी झाले होते. आणि त्यांचा पिंडा हा जर बघितला तर तो मुळात आपल्याला आंतरराष्ट्रीयवादाचा होता. संपूर्ण मानवजातीच्या व सर्व देशांच्या मूलभूत ऐक्यावर गांधीजींची नितांत अशी श्रद्धा होती. जगाशी मैत्री हे त्यांचं ध्येय होतं. अमर्याद प्रेम व अन्यायाचा अमर्याद प्रतिकार या दोन्ही गोष्टींचा मिलाप त्यांना घालावायचा होता. आणि त्यामुळे आक्रमक व तथाकथित प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार त्यांच्या हातून होणं शक्यच नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत. जे इतर राष्ट्रवादी लोकांच्या राष्ट्रवाद जो आक्रमक स्वरूपाचा होता, क्रांतिकारक स्वरूपाचा होता, तथाकथित स्वरूपाचा होता, तो गांधीजींचा असू शकणार नाही. तेव्हा गांधीजींना राष्ट्रवादी म्हणायचं तर का म्हणायचं, तर ते ह्या वरील सर्व मर्यादा लक्षात घेऊनच आपल्याला त्यांना राष्ट्रवादी म्हणता येईल. म्हणजे मूळतः गांधीजी हे आंतरराष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे होते. रूढ अर्थाने ज्यांना आपण राष्ट्रवादी म्हणतो त्या अर्थाने त्यांना राष्ट्रवादी म्हणता येत नाही. पण आंतरराष्ट्रवादी होण्याची पहिली अट ही असते की पहिलं तुम्हाला राष्ट्रवादी होता आलं पाहिजेत. आणि म्हणून गांधीजी हे राष्ट्रवादी या नात्यानं आपण त्यांचा विचार करू शकतो. ह्या मर्यादा लक्षात घेऊन आपण त्यांना राष्ट्रवादी विचारवंत म्हणून त्यांना म्हणू शकतो. एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करताना गांधीजींच्या दृष्टीनं या राष्ट्राच्या वाटेत येणाऱ्या सामाजिक अडथळ्यांची जाणीव असणं गरजेचं आहे आणि ती गांधीजींना पुरेपूर होती. ते दूर करण्यासाठी केवळ शासनाच्या प्रयत्नांवर विसंबून राहणं गांधीजींना मान्य नव्हतं. लोकांच्या सामाजिक शक्ती जाग्या करण्यावर त्यांचा विशेष असा भर होता. त्यांचा रचनात्मक कार्यक्रम हा त्यांच्या राष्ट्रवादी तत्त्वज्ञानाचा व राष्ट्रीय ऐक्याच्या प्रयत्नांचा केवळ एक भाग होता. सामूहिक अस्तित्वाची भावना मुळापासून बळकट करणं हा त्या कार्यक्रमाचा हेतू होता. अस्पृश्यतेचा विचार त्यांनी प्रामुख्यानं राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे मूल उद्योग, शिक्षणाची ही मुळं हेतू मुठभर सुशिक्षित व कोट्यावधी निरक्षर यांना परस्परांच्या जवळ आणणं ह्या हेतून ते सुरू केलेले होते.
कुटीर उद्योग किंवा अगदी त्यांनी चरख्यावर सूतकातही असेल, मूल उद्योग असतील किंवा अगदी शिक्षण व्यवस्था गांधीजींची आपल्याला माहिती आहे. आणि हे जे 2 वर्ग आहेत, ह्या 2 वर्गांना जवळ आणणं हाच त्याचा हेतू होता. पाश्चात्य जगाच्या अंधानुकरणातून त्यांचे कारखाने, त्यांच्या राज्य यंत्रणा, त्यांची संस्कृती किंवा त्यांची सभ्यता यांचा जर भारतीयांनी स्वीकार केला तर ह्या देशाचं स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजी माणसं जिथे नाहीत अशी इंग्रजी राजवट ठरेल असं गांधीजींना वाटत होतं. कारण आपण त्यांचं अंधानुकरण करणार आहोत ना पाश्चात्य, जसे त्यांचे कारखाने, जसे त्यांच्या यंत्रणा, संस्कृती, सभ्यता, म्हणजे जिथे इंग्रजी लोक नाही पण तिथे इंग्रजी राजवट आहेत या प्रकारचं ठरेल असं गांधीजींना वाटत होतं. आणि म्हणून या देशाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे ही त्यांची त्यामुळेच तळमळ होती. त्यांचा राष्ट्रवाद हा साम्राज्यशाही पद्धतीविरुद्ध नव्हता, तर त्या व्यवस्थेतील मूल्यव्यवस्थेविरुद्ध, त्या व्यवस्थेतील सभ्यतेविरुद्ध त्यांचा राष्ट्रवाद होता. जिच्या ठिकाणी आमचं अस्तित्व चिरडून टाकण्याची प्रचंड अशी सुप्त शक्ती त्यांना दिसत होती, म्हणून त्या शक्तीविरुद्ध भारतानं आपलं सर्व सामर्थ्य एकवटून उभं राहिलं पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. ते भारतीयांना या गोष्टीचं स्मरण करून देतात की काही पाश्चात्य विचारवंत, राजकीय सुशिक्षित म्हणतात त्याप्रमाणे राष्ट्रवाद ही भावना भारतात इंग्रज राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे असं मानलं जातं, जे काही विशिष्ट विचारवंत आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून. पण गांधीजींचं म्हणणं असं होतं की हजारो वर्षांपासून ती या देशात अस्तित्वात आहेत. देशाच्या 4 टोकांवर 4 तीर्थक्षेत्र उभी करून 4ही धाम यात्रा करण्यावर भर देणाऱ्या पूर्वजांना ह्या भावनेचा साक्षात्कार झाला होता असं गांधीजी मानतात. कोणत्याही 2 इंग्रजांपेक्षा कोणतेही 2 भारतीय हे स्वभावतःच परस्परांच्या अधिक जवळ असतात असं गांधीजींना वाटतं. म्हणून काही इंग्रजी राज्यकर्ते भारतात आले आणि त्यांना विरोधक म्हणून इथे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली असं नाही, तर ही भावना इथे हजारो वर्षांपासून होती. आणि याचा प्रत्यय आजही आपल्याला दिसतो की परदेशात गेल्यानंतर 2 परकीयांपेक्षा 2 भारतीय लोक हे अधिक जवळ येतात. गांधीजी हेच तिथेच उदाहरण देऊन सांगताना दिसतात आपल्याला. म्हणून भारतात निरनिराळ्या धर्मांचे लोक राहतात, म्हणून हे एक राष्ट्र होऊ शकत नाही हा युक्तिवादही गांधीजींना मान्य नव्हता. कारण बऱ्याच पाश्चिमात्य विचारवंतांनी असं भूमिका घेतलेली होती की भारतामध्ये विविध धर्मीय लोक आहेत आणि मग अशा विविध धर्मीय लोक, कारण राष्ट्र आणि राष्ट्र निर्माण होण्यासाठी तिथे काहीतरी साधर्म्य असावं लागतं आणि भारतामध्ये ते विविध धर्मियांचे लोक राहतात, मग तिथे राष्ट्र कसं निर्माण होईल ना. हा युक्तिवाद जो होत होता तो गांधीजींना मान्य नव्हता. या देशात परकीयांना आत्मसात करण्याची क्षमता फार पूर्वीपासून असल्यामुळे अनेक धर्मांचे लोक इथे सहवासाने राहू शकतात. आणि म्हणून तर गांधीजी हे हिंदू राष्ट्रवादाच्या विरुद्ध देखील होते. कारण हा देश सर्व धर्मियांसाठी आहेत. येथे जितक्या व्यक्ती आहेत प्रत्यक्ष तितके धर्म आहेत, परंतु ज्यांना राष्ट्रीयत्वाची जाणीव आहे ते एकमेकांच्या धर्मांमध्ये हस्तक्षेप करत नाही. भारतात हिंदूच राहिले पाहिजेत असं हिंदूंना वाटत असेल तर ते त्यांचं मनोराज्य आहे. हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन यांनी भारताला आपला देश मानला असून ते सर्व देश बांधव आहेत व त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सुद्धा त्यांना एकोपाने राहणं भाग आहे. जगाच्या कोणत्याही भागात एक राष्ट्रीयत्व व एक धर्म हे शब्द समानार्थी नाहीत व भारतातही ते तसे कधीच नव्हते असं गांधीजींनी आग्रहानं मांडलेलं आपल्याला दिसून येतं. या देशात ज्यांचा जन्म व पालनपोषण झालं आहे व अन्य कोणत्याही देशाबद्दल ज्यांना अधिक ममत्व नाही, त्या सर्वांचा हिंदुस्तान हा देश आहे. म्हणून हा जितका हिंदूंचा आहे तितकाच तो पारशींचा आहे, तितकाच तो ज्यूंचा आहे, तो भारतीय, ख्रिश्चन, मुसलमान किंवा इतर अहिंदू लोकांचाही आहे, हे गांधीजी आग्रहाने सांगताना दिसतात. स्वतंत्र भारतात हिंदू राज्य राहणार नाही. कोणत्याही एका धर्माच्या किंवा संप्रदायाच्या बहुमतावर ते आधारलेलं राहणार नाही,
तर धार्मिक भेदभाव न करता सर्व धर्मांचे प्रतिनिधी असलेलं भारतीय राज्य त्यात राहील. इतर धर्मांच्या व संप्रदायांच्या लोकांचं संमिश्र बहुमत होऊन हिंदू अल्पसंख्याकाने असण्याची ही कल्पना मी करू शकतो. सेवा व गुणवत्ता लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींची निवड केली जाईल. संप्रदाय ही एक खाजगी बाब आहे व तिला राजकारणात मुळीच स्थान असता कामा नये हे देखील गांधीजी सांगताना दिसतात. अशा आशयाचे विचार गांधींनी मांडलेले दिसतात आणि म्हणून ही त्यांची सर्वसमावेशक पंथवाद मुक्त धर्मनिरपेक्ष अशी राष्ट्रवादाची संकल्पना भारतासाठी नेहमीकरिता ही संयुक्तिक ठरलेली आपल्याला दिसून येते. गांधीजींची राष्ट्रवादाची कल्पना या अर्थानं सर्वसमावेशक होती, या अर्थानं ती धर्मनिरपेक्ष पंथवाद मुक्त असल्याचे आपल्याला दिसून येते. हिंदू मुस्लिम सलोख्यावर तर गांधीजींनी नेहमीच खूप भर दिलेला होता. या दोन्हीही धर्मांच्या उपासकांना आपापल्या धर्माचं सार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले व त्याला जर ते चिटकून राहिले तर खोट्या धर्मगुरूंच्या भ्रामक शिकवणीपासून जर ते दूर राहिले तर या दोघांमध्ये भांडणाचं कारणच राहणार नाही असं गांधीजी मानतात. कारण त्या दोघांच्या धर्म शिकवणुकीमध्ये कसलाच आंतरविरोध नाही हे गांधीजींनी ओळखलं होतं. त्याचप्रमाणे गांधीजी असंही म्हणत होते की मुसलमानांपेक्षा हिंदूंची याबाबतली जबाबदारी अधिक मोठी होती. कारण मुसलमानांच्या मागण्यांना विरोध करून उगीच तिसऱ्या पक्षाकडे आपल्या तक्रारी हिंदूंनी नेऊ नयेत. विश्वास ठेवण्या इतपत शौर्य जर हिंदूंनी दाखवलं तर सारं काही आपोआपच सुरळीत होऊ शकेल. द्विराष्ट्र सिद्धांत बरोबर की चूक आहे हे हिंदूंनीच आपल्या कृतीने सिद्ध करावं. सर्व धर्मांची मूलसूत्र व मूलतत्व सारखीच असून अहिंसा हे त्यांच्यापैकी एक आहे असं प्रतिपादन गांधीजींनी वारंवार केलेलं आपल्याला दिसतं. समान ध्येयाप्रत जाण्याच्या सामायिक मार्गावर भर देऊन राजकीय धार्मिक क्षेत्रात समान क्षेत्र शोधून व वाढवून समान जन्म, समान दुःख, समान शिष्टाचार, समान सवयी, समान परावस्था यांची जाणीव करून देऊन त्या आधारांवर राष्ट्र ऐक्याची उभारणी केली जावी असा हा विचार गांधीजी सुचवताना दिसतात. आपसापसातील मतभेद आपसापसात मिटवावेत. त्यासाठी हवे तर झगडे किंवा भांडावे, झगडावं सुद्धा, पण कोणत्याही परिस्थितीत इंग्रजांची मध्यस्थी पत्करू नये असं गांधीजींचं मत होतं. हिंदू मुस्लिम ऐक्य व अस्पृश्यता निवारण यांना गांधींच्या राजकीय विचारांमध्ये राजकीय स्वातंत्र्य इतकंच महत्त्व होतं. किंबहुना असं म्हणता येईल की थोडंसं अधिक महत्त्व आपल्या राजकीय चिंतनात ते देताना दिसतात. कशासाठी? अस्पृश्यता निवारण्यासाठी, हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी. स्वातंत्र्य एवढंच महत्त्व ह्या गोष्टींना आहे, किंबहुना त्याच्याही पेक्षा अधिक आहेत असं गांधीजींच्या विचारांमधून दिसतं. ब्रिटिशांनी या देशातून जाण्यापेक्षाही ह्या गोष्टी घडून येणं ही त्यांना अधिक आवश्यक व तातडीची गोष्ट वाटत होती. परंतु असं असूनही त्यांना या गोष्टीत विशेषतः हिंदू मुस्लिम ऐक्याच्या बाबतीत पुरेसं यश मिळू शकलेलं दिसत नाही. हे सत्य आहे. याचं एक कारण असं सांगता येईल आपल्याला की आपल्या दक्षिण आफ्रिकेतील अनुभवाच्या आधारे गांधीजींनी हिंदू आणि मुस्लिम जमाती समान कार्याच्या प्रेरणेने एकत्र येतील व सुखानं एकत्र नांदतील अशा प्रकारची अपेक्षा धरली, अशा स्वप्नात गांधीजी राहिले. आणि दुसरं असं की त्यांनी सर्व धर्म समन्वय व सर्व धर्म तत्ववेक्य यावर भर देऊन त्यांचं महत्त्व एकदा हिंदू मुस्लिमांना पटलं की आपोआप त्यांचं विलगपणा दूर होईल असे उदात्त स्वप्न गांधीजींनी उराशी बाळगले. परंतु गांधीजींना भारतातील धार्मिक तणावातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक प्रवाहांचं सुद्धा पुरेसं आकलन याच्यामुळे झालेलं दिसत नाही आपल्याला. गांधीजींनी जे आदर्श बाळगले की सर्व धर्म समन्वय असेल, सर्व धर्म तत्व ऐक्यपणा असेल, नाही का, ह्या गोष्टी किंवा हिंदू मुस्लिम यांच्यातला जो विलगपणा यामुळे आपोआप कमी होईल किंवा त्यांच्यातले, पण गांधीजींना त्या धर्मांमध्ये जे प्रत्यक्ष वस्तुस्थितीत जे तणाव होते, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जे प्रवाह वेगवेगळे होते त्याचं फारसं आकलन झालं नाही. आणि म्हणून गांधीजींचे स्वप्न आदर्श होते पण वस्तुस्थिती मात्र वेगळी होती. त्यांची
अशी समजूत होती की कावेबाज इंग्रजांनीच हा तणाव निर्माण केलेला आहे हिंदू मुस्लिमांमध्ये, आणि दोन्ही जमातींमध्ये काही विचारी माणसं निर्माण झाल्यास उभयतांच्या हे लक्षात येईल की धार्मिक संघर्षापेक्षाही धार्मिक सहिष्णुताच त्यांच्यासाठी अधिक उपकारक ठरू शकते. धर्माकडे पाहण्याचे या दोन्ही जमातींच्या दृष्टिकोनात फारसा मूलभूत फरक न घडून येताही त्यांना शांततापूर्ण सहजीवन जगणं शक्य होईल असं गांधीजींचं मत होतं, आणि ते चूक ठरणं अगदी स्वाभाविक होतं. धर्माचा समाजावर होणारा परिणाम हा बहुमुखी असतो. त्यातून रूढी, परंपरा, ठोकळेबाजपणा ही जी मतं आहेत, अशा अनेक गोष्टी समाजाच्या मनावर अंमलबजावीत असतात. व्यक्तीच्या धर्मविषयक भूमिकेत परिवर्तन घडून आणण्याचे मार्ग समाजाच्याही भूमिकेत परिवर्तन घडून आणू शकतील असं मानण्याची चूक गांधीजींच्या हातून घडली असं काही विचारवंतांना वाटतं. आणि म्हणून पश्चिमी संस्कृती व शिक्षण यामुळे हिंदुत्वाचे किंवा मानुषीकरण झालं, तेवढेही इस्लामांचे होऊ नये किंवा होऊ शकलेले नाही. हे अंतर ह्या दोन धर्मियांमध्ये पडलं आणि त्यांच्याकडेही गांधीजींचं दुर्लक्ष झालेलं दिसतं असं बऱ्याच विचारवंतांचं म्हणणं आहे. पण गांधीजींच्या निष्ठेबद्दल, त्यांच्या सदहेतूबद्दल शंकेला मात्र जागा नाही. त्यांनी ज्या निष्ठेतून, ज्या सद्भावातून त्यांनी हा विचार मांडला तो नक्कीच प्रशंसनीय आणि योग्य आहेत. फक्त जातीय वैमनस्याची आणि कटुत्वाची सामाजिक सांस्कृतिक वास्तवाच्या खोलात जाऊन चिकित्सा ते करू शकले नाहीत, आणि त्यामुळे धार्मिक व जातीय राष्ट्रवादाचे, त्याचप्रमाणे हिंदू व मुस्लिम या दोन्ही जमातींच्या धार्मिक प्रतिगामीपणाचे त्यांना नीट आकलन झालं नाही व ते त्यांच्या मुळावर घाव घालू शकले नाहीत, एवढी मात्र गोष्ट लक्षात आहे. एवढंच टीकाकारांना तिथे अभिप्रेत होतं. त्यांच्यावर अशीही टीका होती की या विद्वेषाची आर्थिक बाजूही त्यांना पुरेशी स्पष्ट झालेली नव्हती. उलट ब्रह्मचार्य, संयम, गोहत्याबंदी, दारूबंदी, संन्यासवृत्ती, किंवा आहारविषयक प्रयोग असतील, शाकाहाराचा त्यांनी नैतिकतेशी जोडलेला संबंध आणि भौतिक सुखांचा एखाद्या भिक्षूप्रमाणे त्यांनी केलेला धिक्कार, अशा त्यांच्या कित्येक आचार विचारांमुळे सुशिक्षित मध्यमवर्गाच्या मनात त्यांनी कालबाह्य झालेल्या मध्ययुगीन मूल्यांचं, जीर्णोद्धारवादी व प्रतिगामी कल्पनांचं आणि आधुनिक कल्पना पद्धती व तंत्रांना आणि आधुनिक जीवनमार्गाला प्रतिकार करण्याच्या सनातनी वृत्तीचं संगोपन केलं असंही बऱ्याचदा म्हटलं जातं. ही गोष्ट मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आधुनिक विज्ञानाबद्दल व सभ्यतेबद्दल गांधीजींची मतेही या टीकेला कारणीभूत ठरलेली दिसून येतात. स्वतः ते धार्मिक वृत्तीचे असून त्यांच्या विचारात धार्मिक कल्पना ठिकठिकाणी डोकावताना दिसतात. त्यामुळे हिंदू मुस्लिम समस्येचा विचार आचार विचारांच्या व धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीतून करण्याऐवजी धर्माच्या चौकटीतूनच ते करताना दिसतात. धर्मनिरपेक्ष विचारांचे गांधीजींना काही वावडं नव्हतं, परंतु त्या विचारात फारसा जोरकस पुरस्कार मात्र त्यांनी केलेला आढळत नाही. उभय धर्मियांनी अधिक उत्तम धर्मोपासक व्हावं असं आव्हान ते करतात. धर्मनिरपेक्ष होण्यासाठी हे आव्हान ते करतात. एकरूपता आणि संयोग आणि एकात्मता यापेक्षा सुसंवादी अस्तित्वाच्या समेटाच्या पायावर ते राष्ट्रवादाची उभारणी करू पाहताना दिसून येतात. धर्माला राजकारणासाठी राबवण्याचा जेवढा त्यांनी प्रयत्न केला तेवढेच धर्माचे राजकीयीकरण होत गेलं आणि प्रश्न सुटण्याऐवजी काय झालं की ते अधिक गुंतागुंतीचे होत गेले असंही काही टीकाकारांना वाटतं. अर्थात या सर्व त्रुटींसह किंवा चुकांसह गांधीजी एक महान राष्ट्रनिर्माते होते याबद्दल त्यांच्याविषयी दुमत असता कामा नये किंवा ते संभवू शकत नाही. टीकाकारांनी त्यांच्या विचारांमधल्या बऱ्याच टीका ह्या दाखवून दिलेल्या आहेत आणि मला वाटतं जेवढं आपण गांधीजींच्या विचारांची खोलवर जाणून घेऊया तेवढं त्या संदर्भातले परिस्थितीशी संबंधित असणारे वेगवेगळे त्यांच्या विचारातले जे दुवे आहेत, पदर आहेत ते अधिक उलगडताना आपल्याला दिसून येतात. तेव्हाच तुम्हाला ह्या टीका अधिक चांगल्या पद्धतीनं कळू शकतील. तसंच धार्मिक घटकांप्रमाणेच राष्ट्र उभारणीच्या संदर्भात गांधीजींनी प्रादेशिक घटकांचाही विचार केलेला आपल्याला दिसून येतो. भाषावार प्रांत पुनर्रचनेमुळे भारताच्या ऐक्यावर अनिष्ट परिणाम होईल
हे मत त्यांना मान्य नव्हतं. स्वायत्तता आणि फुटीरपणा यात ते अंतर करतात. निरोगी स्वरूपाची प्रांतीयता सदैव आणि सर्वत्र असते आणि राहीलच, असंही गांधीजींचं म्हणणं होतं. कारण मधल्या काळामध्ये सुरुवातीला काँग्रेस पक्षाने 1920 नंतर प्रांतिक स्वायत्ततेचा विचार केला आणि नंतर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला आणि स्वातंत्र्यानंतर देखील घटक राज्यांच्या निर्मितीसाठी किती मोठ्या प्रमाणात केंद्राने लावून धरलं, विरोध केला, ते आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून सांगते तर. पण गांधीजी त्याच्या विरोधात होते. गांधीजींचं म्हणणं होतं की भाषावार प्रांत रचना केल्यामुळे ऐक्यावर काही वाईट परिणाम होणार नाही, उलट निरोगी स्वरूपाची प्रांतीयता ही सदैव आणि सर्वत्र असते आणि ती राहील, असं गांधीजींना वाटत होतं. आणि म्हणून प्रांतांमध्ये निरोगी स्वरूपाची भिन्नता जर नसेल किंवा वेगळे प्रांत असण्याला अर्थ जर नसेल तर त्याचा उपयोग नाही, असंही त्यांना वाटतं. मात्र त्याचवेळी आपली प्रांतीयता कधीही संकुचित किंवा अलिप्ततावादी म्हणजे फुटीरतावादी असता कामा नये, हेही गांधीजी सांगतात. सर्व प्रांत हे एकाच देशाचे भाग असून संपूर्ण देशाला हिताला पोषक ठरेल असंच त्यांचं स्वरूप असलं पाहिजे, असा इशारा गांधीजींनी दिलेला आहे. म्हणून उपनद्यांमुळे जसं मोठ्या नदीचा प्रवाह वाढत जातो तसं प्रांतांमुळे देशाचं व्हावं, असं त्यांना वाटतं. वेगळं होणं हे चुकीचं आहे आणि असं झालं नाही तर भारताचं रूपांतर एकमेकांशी झगडणाऱ्या आणि स्वतःसाठी जगणाऱ्या इतकेच नव्हे तर शक्य असल्यास इतरांच्या जीवावर जगणाऱ्या निरनिराळ्या देशांमध्ये त्याचं रूपांतर होईल, अशी भीती गांधीजींना वाटत होती. आणि म्हणून तर गांधीजी काँग्रेसचं अस्तित्वच मग निरर्थक ठरेल असं मानतात. भारताचं वेगवेगळे कप्पे करण्याचे कोणतेही प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. जात, प्रांत इत्यादी संकुचित निष्ठांना अर्धचंद्र दिला गेला पाहिजेत. परस्परांच्या दुःखात सहभागी होऊन परस्परांविषयी सहिष्णुता बाळगणारा व समान ध्येयाच्या पूर्तीसाठी परस्परांशी सहकार्य करण्यास तत्पर असणारा जनसमुदाय उभा केला पाहिजेत, असे कळकळीचं आव्हान गांधीजी करताना दिसून येतात. आणि त्यातूनच आपल्याला गांधीजींचा हा राष्ट्रवाद आपल्याला अभिप्रेत दिसून येतो, ऐक्याच्या स्वरूपाचा राष्ट्रवाद दिसून येतो. पण त्यांच्या या राष्ट्रवादाला समस्त मानवजातीच्या कल्याणाची देखील किनारा आपल्याला असलेले दिसून येते. आपल्या देशाची सेवा करणं विश्वाची सेवा करण्याशी विसंगत नाही, हा सिद्धांत त्यांनी स्वतः स्वीकारला होता आणि तो सर्वांनी स्वीकारल्यास जगातील तेढ कमी होऊन राष्ट्रांमधील विद्वेष नाहीसे होतील, असं गांधीजींना वाटत होतं. जगातील काही राष्ट्रांच्या संकुचित आणि स्वार्थी व एकाकी राष्ट्रवादापेक्षा निराळी वाट मानवजातीची सेवा आणि कल्याणाची वाट भारतीय राष्ट्रवादाने चोखाळावी, असं गांधीजींचं म्हणणं होतं. भारतीय स्वातंत्र्यासाठीच ते अहर्तेनिशे कष्ट करताना आपल्याला दिसत असले तरी त्यांचं ध्येय त्या स्वातंत्र्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर स्वतंत्र भारतामार्फत जगातील सर्व लोकांमध्ये भ्रातृभाव निर्माण व्हावा, बंधुभाव निर्माण करण्याचं ध्येय गांधीजींचं होतं. त्यांची देशभक्ती संकुचित स्वरूपाची नव्हती, तर ती सर्वव्यापी होती. जी देशभक्ती इतर देशांचं शोषण करते ती त्यांना मात्र त्याज्य होती, हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. स्वराज्याची त्यांची कल्पना ही एकाकीपणाचं स्वराज्य नव्हतं. आपण स्वराज्याच्या संकल्पनेविषयी बोलतो. म्हणून राष्ट्रांमधील बरोबरीचे निरोगी व प्रतिष्ठित परस्परावलंबन हे गांधीजींना अभिप्रेत होतं. त्यांचा राष्ट्रवाद हा कट्टर असला तरी तो अलिप्ततावादी नव्हता, जसं आज आपल्याला चीनचा दिसतो किंवा इतर काही देशांचा दिसून येतो. त्या प्रकारचा गांधीजींचा राष्ट्रवाद नव्हता. म्हणून त्यात कोणाचीही पिळवणूक करण्यास वाव नव्हता. राज्याच्या सरहद्द सहकार्याआड येऊ शकत नाही, कारण त्या ईश्वर निर्मित नाही. कोणत्याही देशाची पिळवणूक वा अवनती करून भारताला स्वातंत्र्य नको, असं देखील गांधीजी लिहिताना दिसतात. भारताच्या स्वातंत्र्यामुळे इंग्लंड नामशेष होणार असेल किंवा इंग्रज लोक नष्ट होणार असतील तर मला भारताचं स्वातंत्र्य नको. भारताला त्यांच्या मते स्वातंत्र्य यासाठी हवं होतं की भारतापासून इतर राष्ट्रांना देखील काही शिकता यावं. या देशाच्या साधनसंपत्तीचा मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग करता यावा. कुटुंबासाठी व्यक्तीनं त्याग केला पाहिजे व तो करण्यासाठी ते राष्ट्र स्वतंत्र पाहिजेत. मानवजातीला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या देशाला बलिदान करता यावं, हे राष्ट्रवादावरील माझ्या प्रेमाचं कारण आहे, असं गांधीजी म्हणताना दिसतात.
मानवजात वेगवेगळ्या कप्प्यात विभक्त असून भिन्न लोकात श्रेष्ठ कनिष्ठत्व या आहे आणि यावर गांधीजींचा विश्वास नव्हता. भारताने इतर राष्ट्रांपेक्षा बलिष्ठ व्हावं असं देखील त्यांना वाटत नव्हतं. तर इतर देशांच्या कल्याणासाठी अनुरूप ठरेल इतपतच भारतानं सामर्थ्य संपन्न व समृद्ध व्हावं असं त्यांना वाटतं. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सबंध जगातील लोकांचा सद्भाव मिळणं आवश्यक आहे असं देखील गांधीजी म्हणतात. भारताने जर सत्य अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य संपादित केलं तर ज्या जागतिक शांततेसाठी आज सर्व देश असुसलेले आहेत ती स्थापना करण्याच्या बाबतीत भारताला बहुमोल कामगिरी बजावता येईल. भारत जेव्हा स्वतःच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरतो तेव्हा तसेच स्वातंत्र्य जगातल्या प्रत्येक लहान मोठ्या सबळ दुर्बळ राष्ट्राला मिळवण्याचा अधिकार आहे या गोष्टीला त्याचप्रमाणे प्रत्येक राष्ट्राच्या स्वातंत्र्याला तो मान्यता आणि सन्मान देतो. कोणाचंही स्वातंत्र्य तो गौण लेखित नाही असं देखील गांधीजी प्रतिपादन करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्वार्थ त्यागाबाबत भारत हा जगाचं नेतृत्व करील एवढ्यामुळेच भारतभूमीवर गांधीजींचं प्रेम होतं. हा उदात्त विचार गांधीजींच्या विचारातून आपल्याला दिसून येतो. म्हणून गांधीजींच्या रूढ अर्थाने राष्ट्रवादी नसले तरी राष्ट्रवादी असून त्यांचा राष्ट्रवाद हा संकुचित नव्हता, स्वार्थी नव्हता, तर त्यांचा राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रवादाच्या विकासासाठी मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्याला असल्याचं दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींच्या विचारांमधील ह्या दोन संकल्पना ज्या महत्त्वपूर्ण आहेत त्याविषयी आपण चर्चा केलेली आहेत. त्याविषयी अधिक तुम्ही माहिती जाणून घ्या म्हणजे त्यातले तुम्हाला अधिक वेगवेगळे दुवे त्यातले वेगवेगळा जे पदर आहेत ते तुम्हाला लक्षात येतील आणि ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीनं समजू शकेल. इथपर्यंत आपण थांबूया. तोपर्यंत धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण गांधीजींचे धर्मचिंतनावरील विचारांचा आढावा घेऊया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.